आपण आवास पंचायत जिल्हा परिषद गटातून निवडणुकीला उभे आहात. काँग्रेस कृषी काप आघाडीचे उमेदवार आहात. काय सांगाल, कसं आहे चित्र सध्याचं? आता आपल्याला माहितीच आहे, अचानक आपल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या. ठीक आहे, निवडणुका जरी अचानक लागल्या असल्या तरी नेहमीप्रमाणे आम्ही सज्ज होतो, कार्यकर्ते सज्ज आहेत. आणि आता नेहमीच आपल्याला माहिती आहे, या निवडणुका चालू असतात. मध्यंतरीच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जवळजवळ 4 वर्ष ह्या सरकारने निवडणुका लावल्याच नाही. त्याची कारणं असंख्य आहेत, आपल्याला पण माहिती आहे. परंतु आता जरी अचानक लागल्या निवडणुका, आपले फॉर्म भरून झालेले आहेत. जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी काँग्रेस पक्षाचे फॉर्म भरून झाले. परंतु सर्वांची इच्छा होती तर हा जो आता पूर्वीचा सासवणे नंतर मापगाव आणि मापगावच्या नंतर आता आवाज झालेला हा जो गट आहे, या गटातून जिल्हा परिषदेसाठी मी निवडणूक लढवावी अशी सर्वांची इच्छा होती. कार्यकर्त्यांची होती, नेत्यांची होती. म्हणजे सर्व नेते मंडळी तर होतीच होती, पण शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई जयंत पाटील यांनी देखील तेच म्हटलं की त्या तिथून मीच निवडणूक लढवावी. आणि कार्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या सर्वांच्या आग्रहास्तव मी निवडणूक लढण्यास सज्ज झालो. त्या दिवशी आमचं नामनिर्देशन पत्र भरून झाले, सर्वांचेच नामनिर्देशन पत्र भरून झाले. आणि आता काल छाननी देखील झाली. त्याच्यामुळे आता ठीक आहे, छाननी झाली म्हणजे उमेदवार अधिकृत झाला, अडचण काही राहिली नाही. आणि आता येत्या 2 दिवसामध्ये फॉर्मची जी प्रक्रिया आहे मागे घेण्याची ती होईल. कारण काही डमी उमेदवार आम्ही दिलेले आहेत, आघाडीने काही डमी उमेदवार दिलेले आहेत. तर आता ते डमी उमेदवारांची जी फॉर्म घेण्याची प्रक्रिया ती 27 तारखेला 3 वाजेपर्यंत पूर्ण होऊन जाईल. आणि त्याच्यानंतर कोण उमेदवार ते सर्व स्पष्ट होऊन जाईल. आपण ही दुसऱ्यांदा जिल्हा परिषद निवडणूक लढत आहात. यावेळेला आपल्या प्रचाराचे मुद्दे काय राहणार आहेत? बघा ना, सर्वात पहिला प्रचाराचा मुद्दा हाच आहे की जनतेची सेवा. आणि जनतेची सेवा करायची म्हणजे ती समाजसेवा. आणि ती माझ्या वडिलांकडनं मी शिकलेलो असल्यामुळे, स्वर्गीय माजी आमदार मधुशेठ ठाकूर हे गोरगरिबांचे कैवारी आणि त्यांच्याच म्हणजे पावलावर पाऊल ठेवत आम्ही मार्गक्रमण करीत आहोत. माझा लहान भाऊ आता अलिबाग नगरपालिकेत जवळजवळ म्हणजे 1006 मतांच्या मताधिक्याने, म्हणजे 1400 मतदान झालं, त्यातनं 1006 मताच्या मताधिक्याने म्हणजे समोरच्याचं डिपॉझिट जप्त करून निवडून आलं. फार चांगलं काम त्याचं पण आहे. मी देखील समाजात, जनमानसात जातोय, वावरतोय. करोनासारख्या कठीण काळामध्ये आम्ही जनतेची सेवा केली. इतर ठिकाणी आता बघितलं असेल आपण, आरसेपची जनसुनावणी असेल किंवा आरसेपमध्ये नवीन येणारा जो प्लॅन्ट होता त्याला स्थानिक आमदारांनी विरोध केला होता. ते डमी उमेदवार आहेत, ते डमी उमेदवार माझे डमी उमेदवार. एक पाटील संजना संदेश म्हणून यायचे तुमच्या नात्यात असं मला कळतं, तर त्या उमेदवारीकडे तुम्ही कसं बघता? आता बघा, जो तुम्ही प्रश्न विचारलात किंवा नात्यात आहात असं तुम्ही म्हटलं, तर नातं ठीक आहे, नाती ही होतात, पण ती कायम टिकतातच असं नाही. काही नाती स्वार्थापोटी निर्माण झालेली असतात. आता ठीक आहे, त्यांच्याशी माझं काही घेणं देणं नाही. कारण माझा जो मुलगा आहे सम्राट, वयाच्या 17व्या वर्षी त्याच्यावरती म्हणजे खोटी, म्हणजे जी माझ्यावर खोटी कंप्लेंट केली त्याचं देखील त्याच्यामध्ये नाव गोवण्यात आलं. आणि त्या खोटं नाव गोवण्यामध्ये त्या देखील सामील होत्या. ठीक आहे, जे झालं त्याला मला काही त्याच्याबद्दल बोलायचं नाही. जे आहे ते ईश्वर बघेल. आम्ही आमच्या मार्गाने चालत आहोत. आता तुम्ही जे विचारलात की बाबा ते नातेवाईक आहेत, तर नक्की माझ्या सख्या आत्याचा मुलगा, म्हणजे ज्याचे वडील ट्रेन ॲक्सिडेंटमध्ये, तो साधारण मला वाटते 8 ते 10 वर्षाचा असेल. त्याच्या बहिणी 5-7 वर्षाच्या असतील आणि लहान भाऊ मला वाटते 1-3-4 वर्षाचा असेल. अशी 4 मुलं असताना ते ट्रेन ॲक्सिडेंटमध्ये वारले, जे आमचे आत्याचे मिस्टर होते ते. आणि तेव्हापासून संदेश नाव आहे त्याचं, तो आज देखील माझ्यासोबत आहे, माझ्या सोबतीने काम करतो. आणि त्याचं काय झालं आहे की त्याचे वडील गेल्यापासून त्याचं जे पालनपोषण आहे ते माझ्या वडिलांनी, म्हणजे स्वर्गीय मधुशेठ ठाकूर आणि कुटुंबाने सर्वांनी केलं. आणि ठीक आहे, त्याची त्याला 100% जाण आहे. पण आता काही नाती झालेली जी असतात, आता होतात कधी कधी माणूस आता होतं नातं तयार. तर त्याच्यामध्ये काय झालं की जे कोण उमेदवार उभे राहिलेले आहेत, आता हे माझ्या माहितीप्रमाणे जे उभे राहिलेले आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं उभे राहिलेत अशी माझी माहिती आहे. जी म्हणजे ज्याला आपण थोडी जी काय म्हणजे तुटपुंजी माहिती आहे त्याच्या आधारे मला ते वाटते की ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं उभे राहिले. आता हे उभे राहण्याचं कारणच एक आहे सर्वात महत्त्वाचं, आपल्याला माहिती असेल, मागे झालेल्या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये श्रीवर्धनचा जो नगराध्यक्ष आहे तो उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचा आघाडीचा उमेदवार जो आहे तो निवडून आला, ज्यांचं नाव आता ते सन्माननीय नगराध्यक्ष श्रीवर्धनचे ॲडव्होकेट अतुल चौगुले. आणि ते निवडून येण्यामध्ये ठीक आहे, मी म्हणणार नाही माझा सिंहाचा वाटा होता, पण नक्कीच खारीचा वाटा माझा होता.
आणि त्यावेळेला त्या घड्याळाची टिकटिक आम्ही श्रीवर्धनमध्ये बंद केली आणि तो राग काढायसाठी हा उमेदवार उभा राहिलेला आहे. पण मी तुम्हाला सांगू, जरी हे कोणी उमेदवार उभे केले, कारण कसं असतं, मला माहिती आहे मराठीतली एक म्हण माझे वडील सांगायचे की सरगोट्याची उडी ही कुंपणापर्यंत. त्याच्यामुळे हे उमेदवार बघा 99% हे माझ्या हिशोबाने येत्या 27 तारखेला विड्रॉल नाव होईल असं मला अंदाज आहे. कारण एखादा माणूस कितपत पोचू शकतो, कितपत लढू शकतो, निवडणुका लढवणं एवढं सोपं नाही. एखाद्याने नामनिर्देशन दाखल केलं म्हणजे तो निवडणूक लढवेलच असं नाही. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो, कारण मला माहिती आहे जरी ह्यांनी किती उमेदवारी केली आणि तुम्ही आता म्हटलेत नातेवाईक आहेत, ते ठीक आहे, माझी मतं खाण्यासाठी उभे केले गेले असतील किंवा ते राहिले असतील, पण त्यांनी 1000 मतांच्या वरती ह्या मतदारसंघातनं आवासमधनं ज्या 11 ग्रामपंचायती आहेत यातनं 1000 मतांच्या वरती जर त्यांनी एक मत घेऊन दाखवलं ना, तर तुम्ही मला येऊन बोलायचं की बाबा नाही हे उमेदवार सक्षम होते. कसं आहे, एखादा बघा ना, आता आपल्याला माहिती असेल, एखादा कोल्हा वाघाचं कातडं अंतरतो आणि तो आव आणतो वाघ झाल्याचा, पण ज्यावेळेला थंडी येते तर तो कुई 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 करतो. त्यावेळेला लोकांना, जनतेला समजतं की बाबा हा वाघ नाही, ओरिजिनल वाघ वेगळा आहे. ठीक आहे, माझे वडील 100% वाघ नाही सिंह होते. मी म्हणणार नाही मी वाघ आहे का सिंह आहे, ते जनता म्हणेल. पण कोल्याचं म्हणजे कोल्याने वाघाचं कातडं अंतरलं म्हणून काही कोल्हा वाघ होत नाही. आणि तुम्हाला येत्या 27 तारखेला दिसेल तो फॉर्म राहतोय का जातोय. 100% तो फॉर्म विड्रॉल होईल ही मी तुम्हाला सांगतो. कारण आणि जरी राहिले तरी हे किती मतं खाणार. आता ठीक आहे, मी कोणाच्या ऐपतीबद्दल, कोणाच्या कुवतीबद्दल किंवा कोणाच्या लायकीबद्दल बोलत नाही, पण 1000 मतांच्या वरती ह्यांनी एक मत घेतलं तर तुम्ही येऊन मला परत प्रश्न विचारा का बाबा त्यांनी 1000 मतांच्या वरती एक मत घेतलं. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.